पुण्याला शिक्षणाला जाणाऱ्या 99% विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती नाही की ओबीसीचे सुद्धा हॉस्टेल सुरू झालेत. 2023-24 इसवी सन पासून ओबीसीचे हॉस्टेल सुरू झालेत. फक्त आतापर्यंत म्हणजे 2023-24 पर्यंत SC आणि ST कास्टचे 40% आणि 20% ओबीसी कास्टची जागा एका जागेत होते. पण 2023 आणि 24 पासून इसवी सन पासून त्याचे अलग झालेत. ओबीसीचे स्वतंत्र हॉस्टेल झाले. त्याच्यामध्ये 100 मुलाचे हॉस्टेल झाले. आता मी जे हॉस्टेल राहतो माझं 100 मुलाचं हॉस्टेल आणि 100 मुलीचं हॉस्टेल असं आमच्या लातूरमध्ये 2 आहेत आणि त्याचे फॉर्म सुरू झालेत. म्हणजे 7 ऑगस्ट पासून त्या दोन्ही हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेत. प्रोफेशनल कोर्स, नॉन प्रोफेशनल कोर्स दोन्ही कोर्स सुरू झालेत. फक्त कास्ट ओबीसी आणि ज्याची कास्ट SC ST आहे त्याचं फक्त आणि फक्त प्रोफेशनलचं चालू आहे. नॉन प्रोफेशनलचे त्यांचे बंद झालेत. फक्त त्यांचं प्रोफेशनलचे फॉर्म सुरू आहेत. मी किती दिवस झाले सांगाले फॉर्म भरून घ्या. आता जे विद्यार्थी BA BSc तुमचं प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल जे दोन्ही कोर्स आहेत त्याचे तुम्ही फॉर्म भरून घ्या. तुमची कास्ट जर ओबीसी असली तर तुम्ही फॉर्म भरून घ्या. हॉस्टेल एकदम सुंदर आहेत. मी आता जी बसलो ही माझी रिडिंग आहे. रिडिंग रूम मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करते. एवढं हॉस्टेल भारी आहे.